प्रीमिक्सपासून मस्त रसरशीत गुलाबजामुन बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। काय करायचं तर इथे मी गिट्सचं प्रीमिक्स घेतलेलं आहे। इथे मी 2 पॅकेट्स घेतलेले आहेत आणि हे आपल्याला एखाद्या परातीमध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि काय करायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सैलसर असं मळून घ्यायचं। पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा पण वापर करू शकता। दूध किंवा पाणी वापरताना काय करायचं ते एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते सैलसर असं मळून घ्यायचं आहे। जास्त पण मळायचं नाही, हलक्या हाताने आपल्याला ते मळून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने त्याचा लगेच गोळा तयार होतो। जे राहिलेलं चिकटलेलं पीठ असतं ते पण अशा पद्धतीने चमचीने काढून घ्यायचं आणि ते पण छान असं मळून घ्यायचं। थोडं थोडं तेल लावायचं हाताला, म्हणजे हाताला अजिबात पीठ चिकटत नाही। आता काय करायचं तर हे अजिबात झाकून ठेवण्याची गरज नाही, लगेचच आपल्याला त्याच्यापासून गोळे बनवून घ्यायचे आहेत। लहान मोठ्या आकाराचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोळे बनवू शकता लहान मोठ्या आकाराचे। हे बघा अशा पद्धतीने मी गोळे बनवलेले आहेत। एका पाकिटापासून इथं 40 गोळे बनवले जातात, म्हणजे 2 पॅकेटापासून 80। तर माझे इथं 70 गोळे तयार झालेले होते, कारण मी मोठे गोळे बनवलेले होते। आता काय करायचं तेल गरम करायचं आणि पहिल्यांदा तेल व्यवस्थित असं तापवून घ्यायचं, नंतर गॅस मिडियम करायचा आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला हे गोळे लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत। म्हणजे ते छान असे सगळ्या बाजूने तळले जातात आणि असं हलवायचं म्हणजे ते मस्त असे तळले जातात सगळ्या बाजूंनी। तळायला पण ह्याला जास्त वेळ लागत नाही। हे बघा असा कलर आला की हे छान असे तळले गेलेले आहेत असे समजायचं आणि हे काढून घ्यायचे। अशाच पद्धतीने सगळे गोळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। आता काय करायचं पाक तयार करून घ्यायचा। त्यासाठी काय करायचं तर मी 2 पाकिटे घेतलेले आहेत, त्यामुळे मी पाक थोडा जास्त बनवलेला आहे आणि पाकाबरोबर गुलाबजामुन खायला छान लागतात म्हणून मी इथं थोडासा जास्तच पाक बनवलेला आहे। त्यासाठी मी काय केलेलं आहे 8 वाटी साखर आणि 8 वाटी इथं पाणी घातलेलं आहे। एकाच वाटीने आपल्याला पाणी आणि साखर पण घ्यायचं आहे। आता काय करायचं ह्याला छान असा उकळी येऊ द्यायची। उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला 5-6 वेलच्या टाकायच्या आहेत आणि पाक चिकट येईपर्यंत, म्हणजे एकतारी पाक येईपर्यंत आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे। पाक तयार झाला की गॅस बंद करायचा आणि पाक गरम असताना त्याच्यामध्ये आपल्याला हे गुलाबजामुन घालून घ्यायचे आहेत। घातल्यानंतर ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। अर्ध्या ते 1 तासातच हे मस्त असे फुगतात आणि एकदम रसरशीत होतात।